साखरेच्या दरात विक्रमी वाढ, साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका. साखर प्रति क्विंटल 7,500 रुपयांवर. वाशिम जिल्ह्यामध्ये किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर. साखरेच्या दरवाढीचा मिठाई व्यवसायाला फटका. हिंगोलीमध्ये साखरेचे भाव 75 रुपये प्रति किलोपर्यंत. मिठाई विक्रेत्यांचा उत्पादन खर्चही वाढल्यामुळे मिठाईच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. श्रावण महिन्यामध्ये पंढरपूरला भाविकांची मोठी गर्दी होत असताना साखरेच्या वाढत्या दराचा प्रसादावरती परिणाम. साखर फुटाणे आणि बत्तासे पुडा 20 रुपयांऐवजी आता 25 रुपयांना मिळणार. दरवाढीमुळे भाविकांच्या खिशावरती अतिरिक्त भार पडणार. लासलगावमध्ये देखील साखरेच्या दरात मोठी वाढ. 1 जुलैला 42 रुपये किलो असलेली साखर आता 64 रुपयांवरती पोहोचलेली असून किलोमागे तब्बल 22 रुपयांची वाढ. इथेनॉल उत्पादनामुळे पुरवठा घटल्यानं दरवाढ झाल्याची माहिती. साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद. साखरेचे पैसे शेतकऱ्यांना नाहीत तर व्यापाऱ्यांच्या खिशामध्ये जाणार. शेतकरी नेते राजू शेट्टींची प्रतिक्रिया. साखरेच्या आत्ताच्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता प्रति टन 500 रुपये देणं शक्य होईल. राजू शेट्टींची माहिती. लगेच साखर कारखानदारांनी आम्ही आधीच साखर विकून टाकलेली आहे आणि आमच्याकडे आता फारशी साखर शिल्लक राहिलेली नाही असा कांगावा करायला सुरुवात केली आहे. कुठेतरी साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यामध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं आणि अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढी साखर शिल्लक आहे की अजून जास्त आहे हे बघितलं पाहिजे. साखरेच्या दरवाढीचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी दरवाढ केल्याचा रविकांत तुपकर यांचा आरोप. साखर आयातीच्या निर्णयामुळे भविष्यात ऊसाचे दर पडण्याची भीती व्यक्त. साखरेचे दर वाढल्यामुळे बुलढाण्यात शेतकऱ्यांची नाराजी. सणासुदीचा काळ असल्यामुळे साखरेचे भाव 40 ते 45 रुपये करावेत. नागरिकांची सरकारकडे मागणी. तर सर्वच गोष्टींचे भाव वाढल्यानं जगायचं कसं, शेतकऱ्यांचा सरकारला सवाल. वाशिममध्ये साखरेबरोबर गुळाच्या दरामध्ये देखील मोठी वाढ. गेल्या 20 दिवसांमध्ये गुळ किलोमागे 25 रुपयांनी महागलेला असून 50 रुपयांवरून थेट 75 रुपयांवरती पोहोचलाय. गुळ साखरेच्या दरवाढीमुळे गोड पदार्थांच्या किमतीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उद्या कांदा परिषदेचं आयोजन. कांद्याच्या बाजारभावावरती निर्बंध न लावणं, नाफेड NCCFची कांदा खरेदी बंद करणं आणि निर्यात करणं तसंच पूर्वीच्या कांद्याला भावांतर योजना लागू करण्याची शेतकरी मागणी करणार. सोन्याच्या दरात 24 तासामध्ये 2,500 रुपयांची वाढ. सोन्याचे दर प्रति तोळा 1,58,000 रुपयांवर तर चांदी देखील 8,000 रुपयांनी महागली. चांदीचे दर 2,48,000 रुपयांवर. 1 सप्टेंबरपासून टाटा मोटार्सच्या कार महाग होणार. सरकारी सरासरी 25,000 रुपयांनी गाड्या महागणार. चालू वर्षामध्ये टाटा मोटार्सकडून कार किमतीमध्ये तिसऱ्यांदा वाढ. 1 एप्रिल ते 1 जुलैला देखील कारच्या किमती 0.5 ते 1.5% वाढ झालेली होती. मुंबई महानगर प्रदेशामध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTA मंजुरी. 1 सप्टेंबरपासून भाडेवाढ अंमलात येण्याची शक्यता. रिक्षाचं किमान भाडं 1 रुपयानं तर टॅक्सीचं किमान भाडं 2 रुपयांनी वाढणार. व्यावहारिक मराठी येत नसलेल्या 1,268 चालकांना परिवहन विभागाच्या नोटिसा. मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत. मुदतीमध्ये मराठी न शिकल्यास बॅच 3 महिन्यांसाठी निलंबित. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावरती मवियाचा भव्य मोर्चा. जयंत पाटील, सतेज पाटील, राजू शेट्टी, विशाल पाटील, विश्वजित कदम यांची मोर्चाला उपस्थिती. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष वकील नितीन पंडित यांनी दाखल केली होती याचिका. वृक्षतोडीवरती स्थगिती मिळवण्याचा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न आहे. होमिओपॅथी डॉक्टरांसंबंधी सरकारचा पुन्हा युटर्न. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीला पुन्हा मंजुरी. 18 तारखेला दिली होती होमिओपॅथीच्या नोंदणीला स्थगिती. हायकोर्टाच्या निर्णयापर्यंत नोंदणी स्थगिती देणारा आदेश तुर्तास मागे. नागपूर मनपाच्या महासभेमध्ये गायले 2 कडव्यांचेच वंदे मातरम. विरोधकांना लक्ष करणाऱ्या भाजपकडून मोठी चूक. भाजप शासित नागपूर महानगरपालिकेमध्ये 6 ऐवजी 2 कडव्यांचं वंदे मातरमचं गायन. सरकारनं आदेश देऊनही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा.
नागपूर महानगरपालिकेमध्ये वंदे मातरम बाबत झालेल्या अपमानाबद्दल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी माफी मागितली. नागपुरात मनपाच्या महासभेत 6 ऐवजी 2 कडव्यांचं वंदे मातरम गायन झालं. खासदार संजय राऊत यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मराठीतून पत्र. माधवपुरा बँकेतील घोटाळे दडपण्याचा घाट सुरू असल्याचा राऊतांचा आरोप. शहांकडून महाराष्ट्रावरती अन्याय, राज्यातील बँका ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप. धाराशिवमधील कळंब नगर परिषदेमध्ये उरला नाही विरोधी पक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 आणि 1 स्वीकृत नगरसेवक भाजपमध्ये. 20 सदस्यांच्या नगर परिषदेमध्ये 19 नगरसेवक सत्ताधारी आहेत. ठाकरे सेनेचे 1 नगरसेवक मोहसिन मिर्झा देखील सध्या तुरुंगात आहेत. भरत गोगावलेंना पालकमंत्री करण्यात आपला पुढाकार. मंत्री सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य. पालकमंत्री नव्हता म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता, तर जे झालं त्याचा आनंद तटकरेंनी मत व्यक्त केलं. आरएसएसला अमेरिकेनं आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलं. काँग्रेस आमदार नाना पटोलेंचा आरएसएसवरती घणाघाती आरोप. तर राम मंदिर लुटण्यात आणि त्यावरती डाका टाकण्यात आरएसएसचा सहभाग, पटोलेंचा गंभीर आरोप. राहुल गांधी उद्याच्या पुण्यात होणाऱ्या चादरोंकी गूंज या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न. बारामतीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून महाविद्यालयामध्ये जात कार्यक्रमाबाबत जागृती, तर कार्यक्रमाचे बॅनर देखील लावलेत. नवी मुंबईतल्या डम्पिंग ग्राउंडमधील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी सभागृह नेते सागर नाईक यांनी ठेकेदाराच्या कंपनीकडून मर्सिडीज कार घेतल्याचा शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप आहे. हाताला काळ्या फीत आणि पोस्टर घेऊन महासभेत प्रवेश. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 वार्डामध्ये पथदिवे लावण्यासाठीची काँग्रेसची भूमिका, तर डी.वाय. पाटील ग्रुपकडून 1550 एलईडी दिवे प्रदान. मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या बॅनरवरून गोंदियामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रुपेश कुथे आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रिषभ मिश्रा यांच्यामध्ये हाणामारी. दोघांचीही रामनगर पोलीस ठाण्यामध्ये एकमेकांविरोधात तक्रार. गोंदियात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रुपेश कुथे यांच्यावरती हल्ला केल्याप्रकरणी युवा सेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली. यामध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषभ मिश्रांसह शहर प्रमुख आणि उपाध्यक्षांचा देखील समावेश आहे. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या निर्णयाविरोधात तामलवाडी टोलनाका काँग्रेसचा रास्ता रोको. तामलवाडी टोलनाक्यावरील दुकानं हटवण्याच्या निर्णयाला विरोध, तर याच परिसरामध्ये त्यांनी जमीन घेतल्यामुळे फायद्यासाठी सरनाईक यांचा निर्णय, काँग्रेसचा आरोप. तुम्हाला दुकानं हटवायचे तर संबंध राज्यातील टोलवरचे दुकानं हटवा. आणि दुकानं हटवायचा अधिकारच येत नाही, कारण की ते स्वतः सुद्धा ते जागेचे मालक आहेत ते, आणि ते काही रस्त्यावर बसलेले नाहीत, त्यांच्या रोजीरोटीसाठी बसलेले आहेत. ह्या सरकारनं 2 कोटी वर्षाला नोकऱ्या देतो म्हणून घोषणा केली होती केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं. प्रत्यक्षात 1 लाख युवकांनाही रोजगार मिळाला नाही. जालन्यात बंजारा समाज आक्रमक. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन. गेल्या 8 दिवसांपासून बंजारा आंदोलक एकनाथ चव्हाण यांचं उपोषण. पुण्यातल्या इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट. सुनेत्रा पवारांना भगवान कृष्णाशी संबंधित पुस्तक भेट दिलंय आणि त्यासोबतच जन्माष्टमी निमित्त पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाचंही आमंत्रण दिलं. पुण्यातल्या आंबेगावातल्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन. अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या आहारावरती देवयानी पारधींनी एक व्हिडिओ शेअर केला होता आणि मुलांना मिळणाऱ्या अन्नावरती प्रश्न उपस्थित करत तुकाराम मुंढेंना अशा अन्नावरती कारवाई करण्याची मागणी केली होती. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकेला पुन्हा कामावरती घ्यावे यासाठी C2 कामगार संघटनेचं निवेदन. अंगणवाडी सेविकेला पुन्हा कामावरती घेण्याबाबत प्रशासनाचं आश्वासन. अंगणवाडी नगरसेविकेच्या निलंबनाची कारवाई निषेधार्ह आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. तर कंत्राटदार आणि गुणवत्तेची तपासणी करणाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे अशी ही मागणी. कारवाई करणाऱ्यांनी आधी 11 शिट्ट्या देऊन जे हरभरे, वाटाणे आणि काबुली चणे शिजत नाहीत ते आधी खाऊन दाखवावे. ते पुरवठादार, कंत्राटदार आणि या शालेय पोषण आहाराच्या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करणारे अधिकारी यांच्यावर आधी कारवाई करण्यात यावी अशी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. आणि मग त्यानंतर हे जे काही शिस्तभंग आणि इतर जे कागदी घोडे हे त्यानंतर नाचवावेत अशी माझी कळकळीची विनंती आहे.
अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं कौतुक करण्याऐवजी सरकारनं निलंबनाचा तुघलकी निर्णय घेतला. आमदार रोहित पवारांची पोस्ट. तरी व्यवस्था सुधारण्याऐवजी सत्य बोलणाऱ्याचा गळा दाबून सरकार काय लपवतंय? रोहित पवारांचा सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.